बाकीच्या रिझल्टमध्ये, कॅल्क्युलेशनमध्ये, रिपोर्ट्समध्ये. अजून तुला एक पॉईंट शिकायचा आहे, रिपोर्ट्स कसे बनवायचे. तो रिपोर्ट बनवायचा पॉईंट बघावा लागेल तुला. HDFC एक रिपोर्ट असतो आणि क्रिस्टल रिपोर्ट असतो. क्रिस्टल रिपोर्ट सपोज सध्या काढलेला आहे, आपल्याला HDFC किंवा दुसरा रिपोर्ट बघावा लागेल. ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल सर तेच ना त्याच्यामध्ये. हां, पण ते मी केलेलं आहे. ते रिपोर्टचा एक क्लास आहे, टूल आहे, ते वापरतात. RDLC असतो. हा जो असतो RDLC हा मायक्रोसॉफ्टने स्वतः डेव्हलप केलेला आहे. टूल आहे रिपोर्ट जनरेट करायचा. ते टूल वापरून रिपोर्ट जनरेट करतात. RDLC रिपोर्ट्स कसं वापरायचं आपल्या शेतीच करू शकतो. आपल्या शेवटी MVC आणि तुमच्या ह्याच्यात आता हे बोल्ड वेग नावाचं हे कुठलं ऍड केलं. सर तुम्ही बोलले होते ना अजॅक्सचं, त्याची पॅकेज मध्ये जाऊन घ्यावं लागतं त्याचं JScriptचं काम करायला आता क्रिएट मध्ये ना आपण जे HTML.billing फॉर्म म्हणतो त्याच्याऐवजी Ajax.billing फॉर्म. याच्यामध्ये एक Ajax ऑप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यामध्ये ह्या 3 प्रॉपर्टी सेट केल्या. याच्यानं काय होईल, या क्रिएट नावाच्या ऍक्शन मेथडला पोस्ट टाईपनं डेटा सेंड केला जाईल. डेटा सेंड झाल्यानंतर इथून जो रिझल्ट येईल, फॉर एक्झाम्पल तो इथे जाईल ह्या पोस्टला येईल. आता इथे त्याने काय केलं, इन्सर्टचं काम केलं, ऍड केला आणि एक रिझल्ट जेसन क्रिएट केला इन्सर्टेड म्हणून. हा रिझल्ट मागे येईल ह्या इथं आल्यानंतर ह्या ड्यू अपडेट मध्ये काय केला तो जेसन इथं शो करेल. आता इथे मी स्टुडंटचा ऍड केला आता जर तुम्ही तो ऑब्झर्व केला हा वाला पार्ट, आता हे पेज रिफ्रेश होत नाही, सेंड होत नाही. Ajax काय करतो, फक्त एवढा डेटा उचलतो, एवढा वालाच, आणि इन्सर्शनचं ऑपरेशन करून तो इथे येऊन रिझल्ट अपडेट करतो. अपडेट केलं इथं पेस्ट केलं, माझं पेज रिलोड झालंच नाही. हा बेनिफिट होतो. मग आपल्याला हा जर Ajax वापरला तुम्ही आणि ते 3 बटन घेतले, पहिला सर्चला घेतला, एंटर ID बटनला क्लिक केला सर्चला, तो Ajax पाठवेल बॅकएंडला, सर्च करेल, रेकॉर्ड सापडलं तर त्याचा ऑब्जेक्ट जेसन मध्ये प्रोव्हाइड करेल आणि मग तो ऑब्जेक्ट आपण काय करणार, इथे खाली डिस्प्ले करणार. हे Ajaxचं फूड ऑपरेशन पण आता इथे सर्च केलं तर Ajax फूड ऑपरेशन करायला हे करून दाखवलं फूड ऑपरेशन म्हणजे काय असं म्हणजे हे असं प्रिपरेशन करतो मी तेव्हा काय केलंय तेच केलं. हे तुला म्हणतो ना पॉपअप व्ह्यू ओपन करायचं, हा असा पॉपअप व्ह्यू हे. आणि सर आपलं हे नाही का, समजा मेसेज गेटवे परत OTPचं समजा आपण API पेज करून नाही का करतो, त्या टाईपच्या एकदा एक करून दाखवतो. इथं बटनला क्लिक केला, पॉपअप विंडो ओपन होतो, इथं फिलअप करायचा, ऍड करायचा, तो सबमिट झाला की लगेच खाली शो विदाउट पेज रिफ्रेश. असं आपण तिथं 3 बटन देणार, पहिल्यांदा सर्च केला सापडला, डिस्प्ले होईल, एडिटला क्लिक केला, एडिटचं पेज ओपन होईल विदाउट रिलोड. असं करता येतं. आता हे ट्युटोरियल आहे, त्यांनी दिल्यामध्ये पूर्ण एक कंबाईन केलं नाही एका शॉर्टकटमध्ये. मग हे सेपरेट करून एकदा स्टडी करून दुसऱ्या नोट्स ऑपरेशन ओपन केलं.